पत्रकार बंधूंनो, तुम्हाला तर माहितीच आहे आणि तुम्ही आज सगळीकडे फिरता आणि मी सुद्धा फिरतोय. कारण एवढा जल्लोष आणि एवढी ताकद कोणाच्यात आली नव्हती. पण आज मी फिरतोय सगळीकडे, मला आशीर्वाद एवढे मिळत आहेत का देवाने खरोखर काहीतरी आपल्यास केलं आहे. आणि त्या ह्याच्यावरती आपल्याला एवढे आशीर्वाद मिळत आहेत का लोकांच्या लहानपणापासून, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत असे बोलत आहेत का शेठ तुमची शीट आजच लागलेली आहे. आज तुम्ही सगळ्या गावामध्ये जर फिरलात तर जाऊन बघा रस्ते कसे आहेत, त्यानंतर लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे. जर रेंज बोललो तर मग जिओ असेल, एअरटेल असेल तर तुम्ही बघू शकताय रेंज पण गावोगावी नाही आहे. आणि सगळी पाण्याची तर एवढी टंचाई आहे, पण लोक कोण बोलू शकत नाही. आज माझ्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं आहे का एक हजारो लोकांच्या म्हणजे मोर्चा काढून आपण एक दिवस तरी तहसील कार्यालयावरती मोर्चा नेणार आहोत. ते एक त्यांचा मोठेपण आहे, सगळ्या मुलांचा असेल किंवा माणसांचा असेल. कारण ते असे बोलत आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे का शेठ तुम्ही खरोखर चांगली गोष्ट हे केलीत का तुम्ही 10 वर्षापूर्वी जर आला असतात तर अजून काहीतरी कायापालट झाला असता. आज तुम्ही उशिरा आलात, पण ठीक आहे, ती वेळ यावी लागते. वेळ आल्याशिवाय काही गोष्टी साध्य होत नाही. आणि खरोखर आता ही वेळ आलेली आहे. फक्त आता जनसंपर्क एवढा आपला दांडगा झालेला आहे का लोकच तुम्हाला सांगतील का कोणत्या पद्धतीने आपण वोटिंग करणार आहोत आणि कोणत्या पद्धतीने आपण निवडून देणार आहोत. विजयाची माल तर आम्ही घातलेलीच आहे काय. आणि तुम्ही बघाल 9 तारखेला फक्त गुलाल आपलाच आहे. मतदार बंधूंना आपण असं आवाहन करतो की ज्यांच्या मनामध्ये जी खंत राहिलेली आहे, मग पाण्याची असेल, लाईटची असेल, रोडचा असेल किंवा नोकरीच्या संदर्भात असेल, जेवढी खंत राहिलेली आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. शोभा सरफळे यांचे पती मंगेश सरफळे हे गेली अनेक वर्ष समाजाबरोबर असल्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की समाजातले हे जे मतदार आहेत ते येऊन सांगतात की आम्हाला म्हणजे धनुष्यबाणावर शिक्का मारायचा यावेळेला. मंगेश सरफळेबद्दल कसं आहे माहिती आहे का, मंगेश सरफळे हा व्यक्ती असा आहे दानशूर असल्यामुळे सगळीकडे म्हणजे तरुणांमध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे, म्हाताऱ्या ज्येष्ठांमध्ये चांगलं स्थान आहे, महिला मंडळामध्ये चांगलं स्थान आहे आणि संप्रदायामध्ये इथे स्वतः सांप्रदायिक असल्यामुळे त्यांचं संप्रदायामध्ये पण खूप मोठा योगदान आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना काय या निवडणुकीमध्ये त्यांची जवळजवळ वन साईड झालेली आहे. मी सुतारवाडीचा रहिवासी. माझं नाव मनोहर मोतीराम साळवी. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. पंचायत समिती गणाचे मी पक्षाकडे मागितली होती. त्यांनी मला विचारात न घेता नाकारले गेली. मी माझ्या मनाशी वैयक्तिक विचार करून मी पक्ष त्याग करून बाहेर पडलो आहे. मी पूर्वीचा ठाण्यातला शिवसैनिक आहे, दिघे साहेबांच्या सोबतीचा. इथं मी 92ला ठाणा सोडून आलो आहे. मी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत प्रचारात त्यांच्या संगतीने खांद्याला खांदा देऊन काम केलं आहे. तरीसुद्धा माझी तिकीट नाकारली गेली म्हणून मी त्याग करून त्यांच्यापासून बाजूला झालो आहे. आमच्या विभागातील सरपलेवाडीचे मंगेश श्रीकांत सरपले यांनी इच्छुकता दाखवली शिवसेनेतून. शिवसेनेच्या गणातून पक्षातून त्यांना तिकीट दिली गेली आहे. माझी तिकीट नाकारली म्हणून मी त्यांना मदतीचा हात देतो आहे. मी पक्षप्रवेशसुद्धा गोगोले साहेबांच्या वतीने करणार आहे. माझे साथीदार असणारे त्यांना घेऊन मी पक्षप्रवेश थोड्याच दिवसात, आत्ता नाही झालं तरी झाल्यानंतर सगळं हे मी पक्षप्रवेश करणार आहे. आणि मी मंगेश सरपंचांना 101% मदत करणार आहे. आमचा विभाग कोलाड पूर्व सुतारवाडी या ठिकाणी 101% म्हणा 102% हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पण मला जेव्हा तिकीट नाकारले तेव्हा मला सगळे कार्यकर्ते म्हणाले तुम्ही अपक्ष फॉर्म भरा. तर मी म्हटलं मला अपक्ष फॉर्म भरायचं नाही.
मी मंगेश सरपोलेंना मदतचा हात करणार आहे, तरीसुद्धा तिथं एकही शिवसैनिक नसताना तिथं मी ऑफिस खोललं गेलं आहे शिवसेनेचं. तिथं सगळं प्रचित असं आहे लोकांचं. मला इतकं बोलून मी थांबतो आणि तुमचं हे काय कुठलं चॅनल आहे त्याचं मी तुमचं स्वागत करतो. ठीक. या भागातला तरुण नेतृत्व मंगेश शेठ सरपोळे यांनी ह्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये मंदिर असो, मुलांची क्रीडांगण असो, सप्ताह असो, कोणालाही मदत आलेल्या माणसाला कधी परत पाठवलेलं नाही. असं दानशूर माणूस भेटणं मुश्किल आहे. याच्यासाठी या परिसरामधून 101% निवडून येणार त्यांची मिसेस, पण तो ह्या विभागासाठी काहीतरी करणारा माणूस म्हणून त्याच्याकरता त्याची लोक सहकार्य करतायत. पक्ष गेले बाजूला, इथं कुठल्या पक्षाचा काही संबंध नाही. आम्ही जरी शिवसैनिक असलो तरी इथं राष्ट्रवादीचे लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत का तर मंगेश सरपोळ्यांना सहकार्य करण्यासाठी. त्याचं कारण एकच, प्रत्येक गावात तरुण असो किंवा वयोवृद्ध असो, कुठलीही वेळ आली, संकट आला, त्या संकटावरती मात करण्यासाठी मंगेश सरपोळ्याकडे लोक गेले तर कधी रिकामी हाती परत पाठवलेले नाही. एवढं माझे मंगेश सरपोळे जे आहेत ना, हे व्यक्तिमत्व चांगलं आहे यांचं. गाय गरिबांच्या कोण आजारी पडो, काही पडो, कुणाची काही टाकला तरी 4 पैसे खर्च करणारा माणूस आहे. गाय गरिबांच्या या दुःखासुखामध्ये ते सामील होतात. असं मंगेश सरपोळे यांचं म्हणजे महत्त्व आहे. आता मंगेश सरपोळे निवडून येणं एवढं आम्हाला गॅरंटी आहे आणि ते येणारच निवडून. 100% ही जी सीट आहे आमची, शोभा मंगेश सरपोळे बहुमताने निवडून येतील याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही आहे. त्याचं कारण असं आहे की जरी कुठलाही राजकीय वारसा नसला तरी त्यांचं सामाजिक कार्य जे आहे ते खूप मोठं आहे. मंगेश शेठ स्वतः प्रत्येक सामाजिक कार्यात, त्यानंतर इथनं पद्मनाभ संप्रदायाचं जे काही कार्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे करत असतात. इव्हन कुठलाही गोरगरीब त्यांच्याकडे जरी आला तरी ते प्रत्येकाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने हर एक गोष्टी करत असतात. म्हणजे त्यांच्याकडे आलेला माणूस हा कधीच खाली हाताने जात नाही. राजकीय वारसा नसताना जर एखादा व्यक्ती एवढं काही करू शकतो तर एखाद्या व्यक्ती जर राजकारणात उतरला आणि खरंच जर का त्या माणसाला तुम्ही जर का पुढे निवडून दिलं तर नक्कीच चांगला एक आपल्याला समाज घडवण्याचं काम, आपल्याकडे आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा असतील, आपल्याकडे रस्त्यांच्या बाबतीतल्या सुविधा असतील, असंख्यात आम्ही गावं फिरलो तर अनेक ठिकाणी आज रस्ते देखील नाही आहेत. अनेक ठिकाणी आज पाण्याच्या गैरसोयी आहेत, लाईटच्या गैरसोयी आहेत. आपलं कोलाड PSC सारखं सेंटर आज, तर कोलाडला आज आपल्याकडे एखाद्या हॉस्पिटलला पेशंट नेला तर त्याला सांगतात की अलिबागला नाही तर मुंबईला न्या. मग ही परिस्थिती जी आहे ही बदलायची असेल तर नक्कीच आपल्याला एक चांगला उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण सगळ्यांनीच शोभाताईंना निवडून दिला पाहिजे आणि आम्ही तर सगळे सोबत आहोतच. आम्ही आज गेले अनेक 25-25 वर्ष त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला माहिती आहे ते काय स्वभावाचे आहेत आणि काय नाही. आणि नक्कीच आम्ही सगळेच खूप चांगलं काम करतो आहे. आमच्या प्रयत्नांना यश देखील नक्की मिळेल आणि 100% आम्ही ही सीट भरघोस मत. मंगेश सरपोळेची मिसेस उभी आता आहे. आम्ही 30 वर्ष आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो, आम्ही करतो. परिस्थिती अशी आहे, मंगेश सरपोळेचा उपकार ह्या भागामध्ये खूप आहेत आणि त्यांना ह्याचा लाभ भेटायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर आम्ही एखादी गोष्ट आम्ही करतो त्याला मंगेश सरपोळे हमेशा आमच्या ह्याला धावतात, त्यामुळे ते निवडून यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.